तळकोकणामध्ये मात्र महायुतीची शक्यता सध्या मावळती आहे। कारण कणकवलीमधील भाजप कार्यालयाचं पहिलं बॅनर हटवून त्या ठिकाणी आता नवीन बॅनर लावण्यात आलाय। या बॅनरवरून शिंदे सेनेच्या नेत्यांचे फोटो देखील हटवण्यात आले, तर अजित पवारांचा फोटो कायम आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांची नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये सिंधुदुर्गामध्ये एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। यासाठीचा फॉर्म्युला ठरल्याचं देखील बोललं जात आहे। 4 ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष असेल तर प्रत्येकी 2 ते 3 जागांवरती अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जागा देण्याचा फॉर्म्युला ठरवल्याचंही बोललं जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।